नमस्कार मंडळी. उन्हाळा असो वा पावसाळा, मग मस्त चमचमीत बेत जेवणानंतर जर एक ग्लास थंडगार गुलाबी आणि पाचक सोलकढी मिळाली तर तृप्त व्हायला होतं खरंच, बरोबर ना? आज आपण अगदी पारंपरिक कोकणी पद्धतीने झटपट आणि चवदार सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता मी ज्या पद्धतीने नारळ किसते ती पण एक पारंपरिकच पद्धत आहे. काही लोक पहिले नारळ फोडून त्याचं वरचं जे कडक कवच असतं ते काढून घेतात व मिक्सरला सुद्धा बारीक करतात डायरेक्टली त्याचे तुकडे करून. पण आम्ही तसं नाही करत आहे. मी त्याला पहिले किसून घेते व्यवस्थित असं आणि नंतर मग आपण त्याला मिक्सरला फिरवून त्याचं दूध काढणार आहे. आता आपण साहित्य बघू त्यासाठी काय काय घेणार आहे ते. आपण आता पहिले लसूण घेतलेत 4-5 पाकळ्या, 1 चमचा जिरं घेतलंय, त्यानंतर 4-5-6 मिरच्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण हे सगळं मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे. पूर्णपणे बारीक पेस्ट करायची नाही आहे आपल्याला त्याची, फक्त थोडंसं जाडसर मिक्सर चालू बंद करून असं वाटण करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतो. आता आपला हे वाटण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हे वाटून घ्यायचे जाडसर. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओला नारळ घालून तो मिक्सरला वाटून घेऊया. आता हे वाटण आपण एका गाळणीमधून गाळून घेऊ. आता हे गाळून झालं की याचं दूध निघेल आणि त्यातून जे उरलेलं खोबरं आहे ते आता टाकून द्यायचं नाहीये. हा चोथा आपण परत वापरायचा आहे. त्यात पुन्हा थोडे पाणी घालून आपण याचं दुसरं दूध सुद्धा परत काढून घेणं, हीच प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे आपल्याला. आता बघा आपलं पांढरं शुभ्र नारळाचं दूध असं तयार झालेलं आहे. आता आपण या प्रमाणामध्ये 3 चमचे साखर, त्यानंतर कोकमचं आगळ, हे गावाकडून आणलेलं गावठी आगळ आहे. गावाकडे अशा बॉटल मिळतात, हे घरगुती बनवलेलं असतं आगळ. आपण आता मिक्स करून घेणार आहे यामध्ये. याचं प्रमाण सुद्धा आपण कमी जास्त करू शकतो. काही लोकांना आंबट आवडतं, काहींना थोडं कमी आंबट आवडतं. तर आपण आपल्याला जसं पाहिजे तसं चवीनुसार यामध्ये कमी जास्त करायचं आहे. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊ, मिक्स करू छानपैकी. तर तुम्ही बघू शकता की आपण कोकम आगळ घातलंय तसं सोलकढीचा कलर लगेच थोडा गुलाबी झालाय. यामध्ये आपण मगाशी जो वाटलेला जे वाटण होतं आपण ते आता मिक्स करून घेऊ. हे वाटण थोडंसं जाड ठेवलंय. काही लोक हे आधीच नारळामध्ये वाटून सुद्धा घेतात मिक्सरला पूर्णपणे, पण आपल्या घरी असं थोडं हे जाडसरच आवडतं, त्यामुळे मी अशा प्रकारे केलंय. हा गुलाबी कलर पूर्णपणे नॅचरल आहे, तितकी ती सोलकढी चवीला अप्रतिम लागणार आहे. मंडळी, आपली थंडगार पाचक आणि चटकदार सोलकढी पिण्यासाठी एकदम तयार आहे. ही कढी फ्रीजमध्ये ठेवून प्याली ना तर आणखीनच भारी लागते. कशी वाटली आपली रेसिपी? घरी नक्की ट्राय करा, कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.